सुस्वागत सुस्वागत जमलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत। श्री मंगेश सकपाळ आणि परिवार आपल्या समोर सादर करीत आहे भक्त प्रल्हादाची भक्ती आणि ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानाने उन्मत्त झालेल्या हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी घेतलेला नरसिंहाचा महाअवतार। भगवान श्री विष्णूंनी हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला आणि त्याचा बंधू हिरण्यकश्यपू चवताळून उठला। त्याचा बदला घेण्यासाठीच त्याने ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या केली। त्याच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि मग बोला राजन, काय वर हवा आहे तो मागून घ्या। महाराज, मला असा वर द्या की मला कोणीही कोणत्याही शस्त्राने किंवा अस्त्राने प्रासादात किंवा प्रासादाबाहेर मानव किंवा पशु दिवसा किंवा रात्री मारू शकणार नाही। तथाच वरदान प्राप्त होताच हिरण्यकश्यपू अति उन्मत्त झाला। आपल्या अत्याचाराने त्याने साऱ्या जगती हाहाकार माजवला। कोणीही व्यक्ती पूजापाठ करताना आढळली तर हिरण्यकश्यपूचे सैनिक त्याला मारून टाकत। हिरण्यकश्यपूचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद श्री विष्णूंचा भक्त होता। हिरण्यकश्यपूने त्याला समजावलं, धमकावलं, पण प्रल्हाद ऐकत नाही हे पाहून तो भडकला। सैनिक हो, याला मृत्यूदंड द्या। जा, घेऊन जा याला आणि ह्याचा शिरच्छेद करा। जशी आज्ञा महाराज। महाराज, याच्यावर कोणतंच शस्त्र चालत नाही। हे सगळं कारस्थान त्या विष्णूच असणार। विष्णू, कुठे तो विष्णू? विष्णू! ओम नारायणाय नमः। ओम नारायणाय नमः। हा जो तू नारायण नारायण असा जप करतोयस तो नारायण मायावी विष्णू आहे कुठे? भगवान विष्णू तर ह्या चराचरात या महालात सगळीकडे आहेत। प्रत्येक रोमारोमात कणाकणात ते वास करतात। मूर्खासारखं बोलू नकोस। तो जर ह्या महालात आहे, कणाकणात आहे, तर मग सांग सांग या 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 खांबात आहे? होय पिताश्री, ते या खांबातही आहेत। तर मग बघ, मी या खांबाचे तुकडे तुकडे करतो, मग बघतो तुझा विष्णू माझ्यापासून लपून कुठे पळतो ते। आता तो वाचूच शकत नाही, नाही वाचू शकत। आणि त्यानंतर भयंकर आवाज करीत त्या खांबातून नरसिंह प्रकट झाले। ना नर ना सिंह, नरसिंह दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले। भयंकर गर्जना करीत नरसिंहाने हिरण्यकश्यपूवर हल्ला केला। त्यांनी ओळखलं की हीच ती शुभ वेळ आणि त्यांनी त्याला खेचत उंबरठ्यावर आणले। मूर्ख दानवा, ब्रह्मदेवानं दिलेल्या वराचा तू गैरवापर केलास, पण आता तुझा मृत्यू समय जवळ आला आहे। बघ आता ना दिवस आहे ना रात्र, ना तू घरात आहेस ना बाहेर, ना मी पुरुष आहे ना पशु, माझ्याकडे ना शस्त्र आहे ना अस्त्र, पण तरीही तुझा मृत्यू अटळ आहे। ही बघ माझी तीक्ष्ण नखा, या तीक्ष्ण नखानेच मी तुला यमसदनास धाडणार आहे। तत्क्षणी आपल्या तीक्ष्ण व धारधार नखांनी नरसिंहाने हिरण्यकश्यपूची छाती फाडली
एक वेदनायुक्त किंकाळी फोडून हिरण्यकश्यपू गतप्राण झाला. आज सुद्धा सत्तेवर असलेले काही महाभाग जनतेनं दिलेल्या सत्तारूपी वरदानाचा गैरवापर करतात, तर त्यांना सत्तेच्या वरदानाचा लोकसेवेसाठी सदुपयोग करण्याची गणपती सद्बुद्धी देवो.